जे तत्वज्ञान या जगाला दिलं ते तत्वज्ञान देण्याचा उद्देश काय होता, तो उद्देश तुम्ही या जगामध्ये समजून घेतला पाहिजे. जो धम्म आम्ही ऐकतोय तो धम्म देण्याचा. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. जो भगवान बुद्धाचा पवित्र धम्म बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दिला. का दिला, कशासाठी दिला, काय कारण असेल याचं चिंतन होणं या परिषदेच्या माध्यमातून महत्वाचं आहे. मावल्यांनो, भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी जेव्हा आपल्या या दुःखमुक्तीच्या मार्गाची स्थापना केली आणि यासाठी त्यांना सारं वैभव त्या ठिकाणी सोडून जावं लागलं. सारं वैभव सोडून गेल्यानंतर मरणासन्न अवस्थेमध्ये 6 वर्षे त्यांना काढावी लागली. भयंकर अशी तपश्चर्या त्यांना करावी लागली आणि 6 वर्षाच्या तपश्चर्येनंतर तेव्हा कुठं भगवान बुद्धाला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली, सम्यक संबोधी भगवंताला प्राप्त झाली. आणि त्यानंतर भगवान बुद्धाने चिंतन केलं की मला जी संबोधी प्राप्त झाली ती मी लोकांना देऊ का नको. जे मला ज्ञान प्राप्त झालं ते मी लोकांना देऊ का नको. कारण भगवान बुद्धांनी त्याला स्वतः आत्मसात करून पाहिलं की जे विचारधारा आहे, जे प्राप्त झालेलं तत्वज्ञान आहे ते एवढं कठीण आहे की सुज्ञ आणि शहाण्या लोकांना सुद्धा सहज समजणार नाही, उमजणार नाही. तर सामान्य लोकांना ते कळणं किती कठीण असेल. आणि मग हा जो विचार आहे तो जर आपण लोकांना दिला नाही तर लोकांमध्ये केवढं भयानक अंधकार आहे, किती भयंकर त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अंधारातल्या गोष्टी आहेत. अज्ञानामध्ये पडलेला हा समाज आहे, कर्मकांडामध्ये पडलेला समाज आहे, दैवी चमत्कारामध्ये अडकलेला समाज आहे. लोकांकडे ज्ञान नाही आहे, स्वतःच्या बुद्धीचा उपयोग होत नाही आहे. आणि अशा वृत्तीमुळे या समाजाची विडंबना होत आहे. त्या ठिकाणी त्याचं पूर्णपणे या समाजाचं शोषण होत आहे, त्याच्यावर जुलूम होतो आहे. आणि या शोषणामुळे, या जुलमामुळे, या अन्यायामुळे हा मनुष्य प्राणी दुःखामध्ये खितपत पडलेला आहे. जेव्हा हे बुद्धाला आपल्या चिंतनातून कळालं तेव्हा त्यांना हे पण कळालं, जर हा माझा पवित्र असलेला हा धम्म, हे जे मला प्राप्त झालेलं तत्वज्ञान जर या सामान्य लोकांना कळालं, जर सामान्य लोकांपर्यंत पोहोचलं तर याच तत्वज्ञानाच्या आचरणाने या लोकांचं अज्ञान दूर होणार आहे. याच तत्वज्ञानाच्या आचरणाने या लोकांचं शोषण दूर होणार आहे, या लोकांचा जुलूम दूर होणार आहे. हे जेव्हा बुद्धांना कळालं तेव्हा बुद्धापुढे आता पर्याय नव्हता की हा धम्म लोकाला सांगणे आहे. आणि तदनंतर भगवान बुद्धाने आपल्या धम्माची देशना लोकांना देणं सुरू केलं. ही देशना तब्बल 45 वर्ष आणि शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा तथागत भगवान बुद्धाने आपल्या धम्माचं तत्वज्ञान जगाला सांगितलं. तुम्हाला भगवान बुद्धाची शेवटची कथा माहित आहे. जेव्हा भगवान बुद्ध आता शेवटचा श्वास घेणार होते, मरणार होते आणि त्या परिसरातले संपूर्ण लोक भगवान बुद्धाचं दर्शन करण्यासाठी आले होते. रांगाच्या रांगा लोकांच्या लागल्या होत्या. प्रत्येकाला वाटत होतं की आता आपण भगवंताचं दर्शन करावं, वंदन करावं, कारण आता भगवान बुद्ध आता
शेवटचा श्वास घेणार आहेत, या जगामध्ये पुन्हा हा व्यक्ती आपल्याला दिसणार नाही. म्हणून प्रत्येक जण दर्शन मला मिळावं, मला वंदन भगवंताचं करता यावं, आणि म्हणून लोकांनी गर्दी केली होती. आणि भंते आनंदाने आणखी भंतेजी हे लोकांना पटापट दर्शन घेऊन बाजूला बाजूला करत होते. तेव्हा सुभद्र नावाचा एक त्या ठिकाणचा व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि म्हणाला, मला केवळ भगवंताला वंदन करायचं नाही आहे, केवळ वंदन करून मला बाजूला जायचं नाही आहे, तर मला भगवान बुद्धाकडून धम्म ऐकायचा आहे, विचार ऐकायचा आहे. माहित नाही की त्यांच्या नंतर तुम्ही तो शुद्ध विचार आम्हाला सांगाल किंवा नाही, मला त्यांच्या मुखातून ऐकायचा आहे. भंते आनंद म्हणतात, अहो सतग्रस्ता, जर तुला वंदन करायचं नसेल तर करू नको, परंतु बाकी लोकांना वंदन करू दे. आता भगवंताची धम्मदेशना देण्याची वेळ नाही आहे. आता ते शेवटची घटका मोजत आहेत, आता त्यांचं निर्वाण होणार आहे. लोकांना दर्शन करू दे, तुला नाही करायचं तर नको कर, तू बाजूला हो. तो म्हणतो, नाही, मी हटणार नाही, मला धम्म ऐकायचा आहे. आणि जेव्हा ही गोष्ट, हे शब्द, ही चर्चा भगवंताच्या कानावरती जाते, अरे कोणी तहानलेला माणूस नदी जवळ यावा आणि कोणी त्याला म्हणत असेल की केवळ नदीला हात जोड आणि निघून जा, त्याची तहान कशी भागेल, त्याला सुख शांती कशी मिळेल. तेव्हा भगवंत आनंदाला म्हणता, अरे आनंदा, येऊ दे, त्याला येऊ दे. आणि भगवान बुद्ध त्याला बोलून घेतात आणि पहुडलेल्या अवस्थेमध्ये भगवान बुद्ध त्याला आपल्या धम्माचा उपदेश देतात. आणि त्याला उपदेश दिल्यानंतर भंते आनंदाला सांगतात, आनंदा, अरे सब्बदानं धम्मदानं जिनाती, सर्व दानामध्ये अरे धम्माचं दान आहे. आणि या धम्मामध्ये लोकांचं कल्याण साधलेलं आहे, या धम्मामध्ये लोकांचं हित साधलेलं आहे, या धम्मामध्ये लोकांची सुख शांती सामावलेली आहे, या धम्मामध्ये लोकांचं मोक्ष मुक्ती निर्वाण साधलेलं आहे. आणि म्हणून अशा धम्माचं तत्वज्ञान भेटेल त्याला आपण दिलं पाहिजे. हा भगवान बुद्धाचा जो प्रसंग आहे, एका कवीने सुंदर काव्यबद्ध केलेला आहे. काय म्हणतो कवी? बुद्ध म्हणाले इतके आनंदा ध्यान घे, बुद्ध म्हणाले इतके आनंदा ध्यान घे, मागेल जो तयाला धम्माचे दान दे, मागेल जो तयाला धम्माचे दान दे. ज्याला हवं त्याला धम्माचं दान दे. सब्बदानं धम्मदानं जिनाती, असा हा धम्म जो आहे, जो लोक कल्याणकारी आहे. भगवान बुद्धांनी 45 वर्षापर्यंत हा धम्म जगताला सांगत असताना या धम्माचे उद्देश भगवंताने सुरुवातीला समजावून सांगितलेले आहे. त्या उद्देशाबद्दल मी आपल्या सोबत थोडा वेळ चर्चा करणार आहे, कारण ही परिषद आता शेवटच्या सत्राकडे गेलेली आहे. माझ्यानंतर एक प्रवचन होणार आहे आणि या परिषदेची सांगता होणार आहे. बांधवांनो, तथागत भगवान बुद्धाने जे तत्वज्ञान या जगाला दिलं, ते तत्वज्ञान देण्याचा उद्देश काय होता, तो उद्देश तुम्ही या जगामध्ये समजून घेतला पाहिजे. जो धम्म आम्ही ऐकतोय, तो धम्म देण्याचा उद्देश काय आहे तो समजून घेतला पाहिजे. आता तुम्ही सर्व लोक या ठिकाणी 2 दिवसापासून आलात, दुपारपासून बसलात, एवढी थंडी आहे, पांघरून बसलात. काही जण दुपारपासून बसले तर काही जण आडवे झालेले आहेत, काही जण झोपले आहेत, काही जण फिरत आहेत, काही जण कंटाळले आहेत. कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये तुम्ही या ठिकाणी येऊन थांबला आहात, तर याचाही एक उद्देश आहे. भंतेजीने जे परिषद गेल्या अनेक वर्षापासून सुरुवात केली, त्याचाही उद्देश आहे. तो उद्देश कोणतीही कृती करताना त्या कृती करण्यापाठी मागचा हेतू जोपर्यंत आपल्याला कळणार
मिळणार नाही तोपर्यंत ती कृती किंवा ते काम हे आपलं योग्य रीतीने होणार नाही, सफल होणार नाही, त्याचा फायदा सुद्धा आम्हाला म्हणावा तसा होणार नाही. आणि म्हणून त्याचा उद्देश आणि हेतू आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा आज या ठिकाणी जे परिषद आपण घेतो आहे, जे भिक्खू संघ जे तुम्हाला धम्मदेशना देत आहे आणि 2500 वर्षापासून भिक्खू संघ धम्मदेशना देत आला आहे किंवा 45 वर्षापर्यंत भगवान बुद्धाने जो आपल्या धम्माचा उपदेश दिला, त्या संपूर्ण गोष्टीचा उद्देश काय आहे? तर पहिला उद्देश भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये शांतता प्राप्त करून देणे हा सगळ्यात मोठा उद्देश माझ्या धम्माचा आहे. कारण हा संपूर्ण मानवी समाज, हा संपूर्ण मानवी समूह अशांत आहे, अशांत आहे. आमच्या मनामध्ये अशांती आहे, नाना प्रकारचा कलह आमच्या डोक्यामध्ये चालतो. बघा आता आपण या ठिकाणी बसलो, तुम्ही सगळे बसले. आता जर तुमच्या मनामध्ये शांती असती तर तुम्ही असे कल केले नसते. तुमच्या मनामध्ये शांती असती तर माकडासारखं इकडं तिकडं आपण पाहिलं नसतं. आपलं मन एवढं अशांत आहे की इथं काय चालू आहे ते कळूच देत नाही, इथं काय सांगत आहे ते ऐकूच देत नाही. ते तिच्या कानाकडे पाहते, तिच्या पोतीकडे पाहते, तिच्या साडीकडे पाहते, तिच्या नाकाकडे पाहते, तिच्या पदराकडे पाहते, त्याच्या लेकराकडे पाहते, याच्या हाताकडे पाहते, त्याच्या पायाकडे पाहते, इकडचं बोलते तिकडचं बोलते. सगळं मन अशांत आहे. आणि एवढ्यामध्ये भंते काय बोलतात, मग इकडे भंतीकडे पाहते, तोपर्यंत 2-4 शब्द निघून गेलेले असतात आणि मग ते काय सांगे काय कळतच नाही. आणि मग मनामध्ये सगळा गोंधळ चालू होतो, नीट लक्षातच राहत नाही, अशांतता आहे. जेव्हा आपल्या मनामध्ये शांती असेल तेव्हा माणसाचं चित्त हे एकाग्र होते, माणसाचं चित्त हे स्थिर होते. पण आहे का आमचं चित्त थाऱ्यावर? आमचं मन शांत आहे का? आमचं मन शांत असतं तर आमचा संसार आम्ही सुखाने जगला असता. आमचं मन शांत असतं तर आमचं खूप मोठी प्रगती झाली असती. आम्ही आहे त्याच्यामध्ये खूप समाधानाने जगला असतो. परंतु आमचं मन हे उचल्यासारखं आहे, आमचं मन हे माकडासारखं आहे, आमचं मन हे मरकट आहे, आमचं मन हे पळकट आहे, माकडासारखं पळतच राहते. माकडाच्या स्वभावाचं म्हणाले बुद्ध. जसं माकडाचा स्वभाव असतो, इकडून उठलं की त्या झाडावर त्या झाडावरून या झाडावर या फांदीवर त्या फांदीवर त्या फांदून ती एका ठिकाणी बसतच नाही. पळणार मन हे अस्थिर मन अशांत आहे. आणि या अशांत मनामुळे आम्ही दुःखी आहोत. या अशांत मनामुळे आमच्या जीवनामध्ये अशांतता पसरलेली आहे. सगळं काही असताना आम्ही बेचैन आहोत. आम्ही या संसार जीवनामध्ये जगत असताना आमची मनं उबगलेली आहेत, कारण जीवनामध्ये शांती आमच्या नाही आहे. आणि म्हणून बरेच लोक जेव्हा विहारामध्ये येतात तर एकच असते की बाबा विहारामध्ये आलं की मनाला शांती मिळते म्हणतात. मला विहारामध्ये गेलं, धम्मदेशना ऐकली, भिक्खू संघाच्या सहवासामध्ये गेलं की मनाला शांती मिळते म्हणतात. आणि अनेक ठिकाणी आपण जातो, गार्डन मध्ये जातो, फिरायला जातो, टूर मध्ये जातो, तर त्याच्यामध्ये पहिला उद्देश असतो की मनाला शांती मिळणे. ही शांती तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. तुमचं जीवन शांत झालं पाहिजे, तुमचे विकार शांत झाले पाहिजे. तुमचा राग, तुमचा द्वेष, तुमची दुर्भावना, तुमची ईर्ष्या, तुमचा अहंकार, तुमचा न्यूनगंड, या सर्व गोष्टी शांत झाल्या पाहिजे. आणि तुम्ही शांतीने जीवन जगले पाहिजे, तुम्ही शांतीने विहार करत राहिले पाहिजे. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचा पहिला उद्देश आहे की तुमच्या या अशांत जीवनाला स्थिर करून तुमच्या जीवनामध्ये शांतता प्राप्त करून दे. आणि ती शांतता प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वजण ठिकाणी येतो, तेव्हा आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की आमच्या जीवनामध्ये अशांतता आहे आणि ही शांतता प्राप्त करण्यासाठी आम्ही बुद्धाच्या धम्माला स्मरण केलं पाहिजे. आम्ही बुद्धाच्या धम्माची देशना ऐकली पाहिजे. बघा, जी माणसं मन लावून धम्मदेशना ऐकतात, जी माणसं मन लावून वंदना करतात, त्यांच्या मनामध्ये किती शांती विराजते, किती समाधान विराजते, किती सुख विराजते. बघा, जी माणसं
स्थिर मनाने धम्म ग्रहण करतील. कारण या धम्मामध्ये ही ताकद आहे, या धम्मामध्ये बल आहे की या धम्माच्या धारणाने, या धम्माच्या आचरणाने, या धम्माच्या पालनाने, या धम्माच्या श्रवणाने आम्हाला शांती प्राप्त होते. आमचं जीवन, आमचं मन संपूर्णतः शांत होते. आणि मग तुमच्या जीवनामध्ये शांतता प्राप्त करून देणे हा भगवान बुद्धाच्या धम्माचा पहिला उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे की तुम्हाला मनुष्यत्व प्राप्त करून देणे, माणसाला मनुष्यत्व प्राप्त करून देणे. आता म्हणाल भंतीजी, तुमच्या पुढे बसलेला आम्ही माणसं आहोत, जनावर थोडी ना दिसतोय तुम्हाला. आहे, तुम्ही माणसंच आहात, दिसतात माणसासारखे, फक्त गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. ही दिसणारी माणसाची गर्दी फक्त दिसण्यासारखी आहे. हे फक्त दिसतात माणसासारखे, पण यांच्यातले जर गुण दुर्गुण जर आपण पाहिले, यांचे स्वभाव जर आपण पाहिले, यांचे वर्तन जर आपण पाहिले, यांचे विचार जर आपण पाहिले, यांच्या विचाराचा गोंधळ जर आपण पाहिला, तर लक्षामध्ये येईल की जनावराचा कल्लोळ तरी बरा, जनावराचा कल्लोळ तरी बरा, प्राण्यांचा तो समूह तरी बरा. ह्याच्याही पेक्षा आपल्या डोक्यामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये अस्थिरता आहे. म्हणून भगवान बुद्ध कुणाला मनुष्य म्हणतात? काय मनुष्यत्व प्राप्त करून देणे आहे? भगवान बुद्धाने माणसाला महत्व दिलं. माणसाला माणूस करण्याची ताकद या धम्मामध्ये आहे. कोण मनुष्य आहे, कोण अमनुष्य आहे, माणूस कुणाला म्हणावं, माणूस कुणाला म्हणू नये, हे सांगत असताना भगवंत म्हणतात, जे लोक दुसऱ्या जीवाला दुःख देतात, दुसऱ्या जीवाला पूर्णपणे संपून टाकण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्यावर अतिक्रमण करतात, ती माणसं होऊ शकतात का? दुसऱ्याचा जीव घेणारी, दुसऱ्याच्या जीवाला दुःख देणारी माणसं होऊ शकत नाही. दुसऱ्यानं कष्टानं, मेहनतीनं, परिश्रमानं कमावलेलं हबाळून घेणारी, लुटून घेणारी, लुटमार करणारी व्यक्ती माणूस कसा होऊ शकेल? कसा होऊ शकेल? व्यभिचार करून, मिथ्याचार करून आपल्या चारित्र्याला कलंक लावणारी, डाग लावणारी व्यक्ती, व्यभिचार, दुराचार करणारी, अधर्माने जगणारी व्यक्ती कसा काय मनुष्य होऊ शकेल? नाही होऊ शकणार. खोटं बोलून, ठगून, फसून, निंदा करून, खान बोलून, चुगली चारी करून कोण व्यक्ती मनुष्य कशी बोलू शकेल? ती कशी व्यक्ती मनुष्य होऊ शकेल? नशापता करून, बेहोश होऊन, बेधुंद असणारा माणूस, त्याला कसं आपल्याला मनुष्यत्व म्हणावं लागेल? नाही म्हणता येणार. क्रूरपणे जीवन जगणारी, त्याला कसं माणूस म्हणता येईल? अमानुषपणे जीवन जगणाऱ्या माणसाला माणूस म्हणता येत नाही. बघा, मनुष्य कुणाला म्हणावे? भगवान बुद्ध म्हणतात, जो मनुष्य आपल्या जीवाप्रमाणे दुसऱ्या जीवावर प्रेम करतो, आपल्या जीवाप्रमाणे इतरही जीवांचा विचार करतो, जो सर्व प्राणी मात्रावर मैत्री करतो, करुणा करतो, त्याला मनुष्य म्हणावं. जो मनाला पूर्णपणे औदार्याने भरून, लोक कल्याणाची भावना मनामध्ये ठेवून, लोकांचं कल्याण व्हावं, लोकांचं हित व्हावं म्हणून आपल्या कष्टातून कमावलेलं अन्न, वस्त्र, औषध, अर्थ, रक्त, मांस, वेळ प्रसंगी प्राणाचाही त्याग करतो, अर्थात तो दान करतो, त्याला मनुष्य म्हणावं. जो व्यक्ती आपल्या चारित्र्याला महत्व देतो, आपली नीतिमत्ता, नैतिकता शुद्ध ठेवतो, आपल्या चरित्राला डाग लागू देत नाही, कलंक लागू देत नाही, शुद्ध जीवन जो जगण्याचा प्रयत्न करतो, पंचशीलाला पालन जो करतो, त्याला मनुष्य म्हणावं. जो व्यक्ती सत्याच्या मार्गाने जगतो, सत्य तेच बोलतो, सत्य तेच ऐकतो, सत्य तेच सांगतो, सत्याचाच आधार घेतो, सत्यालाच आधार देतो, सत्याच्या दिशेने चालतो आणि ज्याच्या जीवनामध्ये सत्य सत्य आणि सत्यच असतं, अशा व्यक्तीला मनुष्य म्हणावं. जो व्यसनापासून अलिप्त असतो,
जो राग, द्वेष, दुर्भावना, इष्टा, अहंकार या तुच्छ गोष्टीपासून दूर असतो आणि प्रेम, करुणा, दया, मैत्री, वात्सल्याने ज्याचं जीवन ओतप्रोत भरलेलं असतं त्याला मनुष्य म्हणता येतं. तर हे मनुष्यत्व तुम्हाला प्राप्त झालं पाहिजे. जेव्हा या गोष्टीने माणूस युक्त असतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला मनुष्य म्हणता येईल. आणि अशा अमानुषपणे जगणाऱ्या या व्यक्तीला मनुष्यत्व प्राप्त व्हावं म्हणून धम्माचं तत्वज्ञान, धम्माची विचार प्रणाली त्याला माणूस बनवण्याचा प्रयत्न करते. बघा, तुम्ही जर बुद्धाने धम्मग्रंथ वाचला असेल तर पहिल्याच ग्रंथामध्ये बाबासाहेब लिहितात की या बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू काय आहे. तर बाबासाहेब एका वाक्यामध्ये सांगतात, माणूस आणि माणसाशी असलेले जगातील माणुसकीचे नाते हाच बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. माणूस आणि माणसाशी असलेले माणुसकीचे नाते. स्टेजच्या उजव्या बाजूला स्मरणिका उपलब्ध आहे, 100 रुपयाला. ज्याला घ्यायचे असेल त्याने घेऊन जावं अशी सूचना आलेली आहे. प्रवचनासाठी काही सूचना नाही. बाजूला स्मरणिका आहे. बांधवांनो, ही गोष्ट बाबासाहेबांनी प्रकर्षाने सांगितलेली आहे. का? कारण या देशामध्ये जेव्हा आपण बौद्ध नव्हतो, आपण महार होतो, किंवा या देशामध्ये जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं किंवा त्याही अगोदरच्या काळापासून आम्ही माणसं असून सुद्धा आमच्या सोबत अमानुषपणे जगल्या जायचं. आम्ही माणसं असून आम्हाला पाणी प्यायची आम्हाला परवानगी नव्हती. अंगावर नीट कपडे घालायची परवानगी नव्हती. गावात राहायची परवानगी नव्हती. उद्योग धंदा व्यवसाय करण्याची आम्हाला परवानगी नव्हती. आमचं जीवन अमानुषपणे होतं. आमच्या जीवनाला कोणत्याही प्रकारचं मूल्य नव्हतं, कोणत्याही प्रकारचं महत्व नव्हतं. जनावरापेक्षाही बदतर आमचं जीवन होतं. माणसामध्ये भेद या ठिकाणी होता. माणसामध्ये दरी इथल्या धर्म निर्माण केली होती. माणूस माणसापासून दूर होता. पण जेव्हा भगवान बुद्धांचा विचार या देशामध्ये निनादला, जेव्हा बुद्धांची विचार प्रणाली या देशामध्ये निनादली, तेव्हा निश्चितपणे माणसामध्ये माणूस आला. गाव कुसा बाहेरचा माणूस गावात आला. अपमानाने जीवन जगणारा माणूस आज सन्मानाने जीवन जगू लागला. भिकारी माणूस आज माल झाला. अज्ञानी माणूस आज ज्ञानी झाला. खऱ्या अर्थाने नीतिमत्ता पूर्णपणे भरून गेलेला माणूस खऱ्या अर्थाने शुद्ध आचरणाने आज जीवन जगू लागला. हे कारण फक्त आणि फक्त धम्माच आहे. धम्माच्या आचरणाने माणसं माणसामध्ये आली. आणि म्हणून या माणसाला माणूस बनवण्याचं काम बुद्धाचा विचार करतो. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की माणूस आणि माणसाशी असलेले जगातील माणुसकीचे नाते. आमच्या सोबत अमानुषपणे हे जग जगत होतं. अमानुषपणे आमच्या सोबत वागत होतं. बघा, जेव्हा आम्ही देवळामध्ये गेलो, आम्ही एखादं श्लोक म्हटलं, आम्ही एखादी कथा ऐकली, आमच्या कानामध्ये शिश ओतलं जायचं, आमचे डोळे फोडले जायचे, आमचे हात तोडले जायचे. बघा, त्या गोष्टी अमानुषपणाच्या आहेत का नाही? या अमानुषपणाच्या गोष्टी या देशामध्ये आमच्या सोबत घडायच्या. हा अमानुषपणाचा व्यवहार या देशातून निघून जावा आणि खऱ्या अर्थाने सर्वांनी मैत्रीपूर्ण चित्ताने, एकोप्याने, करुणायुक्त चित्ताने या देशामध्ये जगावं, वावरावं, माणूस म्हणून जगावं. यासाठी भगवान बुद्धाने विचार या जगाला दिला. कारण भगवान बुद्धाने जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्ती झाली, त्याने चिंतन केलं, त्याने विचार केला. चिकित्सक भगवान बुद्ध होते. या जगामध्ये आज अनेक सायंटिस्ट झाले, पण या जगामध्ये खऱ्या अर्थाने माणसाचा विचार करून, माणसाच्या मनाच्या प्रकाराचा, मनाच्या स्वभावाचा विचार करून सुपर सायंटिस्ट या जगामध्ये फक्त बुद्ध आणि बुद्ध झालेले आहेत. बुद्धा एवढा मनाचा आणि मनाच्या स्वभावाचा आणि मनुष्य जीवनाचा आणि मनुष्य जीवनाच्या स्वभावाचा अभ्यास आजपर्यंत या जगतामध्ये कोणी करू शकलं नाही आहे. एवढी चिकित्सा भगवान बुद्धाने या मनुष्याची केलेली आहे. बुद्धाने चिंतन केलं. बुद्धाला पहिला प्रश्न पडला की भगवान बुद्धाने चिंतन केलं की या जगामध्ये लोक सुखी आहेत का, असा प्रश्न भगवान बुद्धाला पडला. तेव्हा बुद्धाने जेव्हा चिंतन केलं, आपल्या दिव्य चक्षुने जगाकडे भगवान बुद्धाने पाहिलं, तर तेव्हा बुद्धाला उत्तर मिळालं, हो, काही लोक
सुखी आहेत. प्रश्न काय होता की या जगामध्ये लोक सुखी आहेत का? उत्तर काय मिळालं की हो, काही लोक या जगामध्ये सुखी आहेत. मग भगवान बुद्धाला दुसरा प्रश्न पडला की या जगामध्ये लोक दुःखी आहेत काय? तेव्हा त्याचे उत्तर मिळालं की हो, प्रचंड प्रमाणामध्ये दुःखी लोकांची संख्या आहे. काही प्रमाणामध्ये सुखी लोक आहेत, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये दुःखी लोक आहेत. पुन्हा बुद्धाने विचार केला, मग हे लोक सुखी आहेत तर का आहेत आणि दुःखी आहेत तर ती दुःखी का आहेत? भगवान बुद्ध होते, वरवरच बुद्ध बोलत नव्हते. बुद्ध मुळाशी जायचे, त्याच्या बुडाशी जायचे. बुद्धाने कधी वरवरच बोललं नाही, बुद्ध मुळापर्यंत जायचे. कोणताही प्रश्न पडला तर त्याचा पूर्णपणे निरोध त्याला केल्याशिवाय, त्याच्या निरोधाचा मार्ग त्यांना प्राप्त झाल्याशिवाय ती गोष्ट सोडत नव्हते. तेव्हा बुद्धाने विचार केला की कोणते माणसं सुखी आहेत? तेव्हा बुद्धाला उत्तर मिळालं, जी माणसं माणसासोबत उचित व्यवहार करतात ती माणसं सुखी आहेत. उचित व्यवहार करतात म्हणजे जी माणसं माणसासोबत माणसासारखं जगतात, माणसासारखं वागतात, माणसासारखं बोलतात, ती माणसे सुखी आहेत. मग या जगामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोक दुःखी का आहेत? तर त्याचंही उत्तर बुद्धाला मिळालं, जी माणसं माणसासोबत अनुचित व्यवहार करतात ती माणसं दुःखी आहेत. अनुचित व्यवहार म्हणजे जी माणसं माणसासोबत अमानुषपणे वागतात, पशुप्रमाणे वागतात, क्रूरपणे वागतात, याचाच अर्थ ते अनुचित व्यवहार करतात. माणसासोबत माणसासारख्या वागणाऱ्याची संख्या ही कमी आहे, पण माणसासोबत अमानुषपणे वागणाऱ्याची संख्या ही प्रचंड आहे. आणि जी माणसं बघा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुखी आहेत तर का आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दुःखी आहेत तर का आहेत? याचं उत्तर भगवान बुद्धाने दिलं की जे माणसं माणसासोबत माणसासारखं वागतात तीच माणसं सुखी आहेत, पण जी माणसं माणसासोबत अमानुषपणे वागतात ती माणसं दुःखी आहेत. आता हे माणसासारखं वागणं आणि अमानुषपणे वागणं, हे उचित वागणं, हे अनुचित वागणं काय आहे? लोकांना उदाहरण दिलं की फार बरं वाटतं आणि लोकांचं बोलल्यावर तर लयच बरं वाटतं, म्हणून तुमचं जरासं बोलतो. अनुचित वागणं म्हणजे काय आणि उचित वागणं म्हणजे काय? समजा आता महिला जास्त आहे तर इकडचं उदाहरण घेतलं बरं. समजा आता आजकालची प्रथा आहे मावल्यांनो, मनावर काय घेऊ नका, थोडक्यापुरतं ऐकून सोडून टाका. समजण्यासाठी बोलतो, गोष्टी सांगल्या की लोकांना लय बरं वाटते, सवय लागली ना ऐकायची. समजा एखादी बाई, एखादी स्त्री अशाच एखाद्या कार्यक्रमात गेली. आता कार्यक्रमात जायचं म्हटलं की आजकालची फॅशन आहे, चांगली साडी, चांगली हेअरस्टाईल, चांगला मेकअप, जे काही सगळं आजकाल सगळं आहे ते सगळं साज शृंगार घालते. आता ती म्हातारी असेल तरी घालतंय, ती तरुण असेल तरी मेकअप करतंय आणि लहान असली तरी मेकअप करते. आम्ही आता हिंदूवंश म्हणते, जे आम्ही बाजूला पुस्तकात दुकानाकडे गेलो होतो, एक फार छोटी मुलगी होती आणि तिचा एवढा मेकअप होता, भंत्री म्हणली इतका मेकअप करत जाऊ नको, तू खूप लहान आहेस. आताची गोष्ट आहे तात्काळची. त्याच्यावर मला आठवलं, म्हणजे आज घाला बापा, मला काही म्हणायचं नाही, साज शृंगार करा, मेकअप करा, चांगली गोष्ट आहे, चांगलं राहा. उदाहरण तुम्हाला सांगू लागलो की एखादी महिला खूप साज शृंगार करून, सुंदर मेकअप करून एखाद्या लग्नात गेली, एखाद्या कार्यक्रमात गेली, एखाद्या आपल्या पाहुण्यांच्या घरी गेली आणि तिथं गेल्यानंतर तिची मैत्रीण तिला भेटली किंवा तिची पाहुणी तिला भेटली किंवा तिची वैरीण तिला भेटली आणि भेटल्यानंतर ती म्हणाली तुम्हाला बघून, वाव सो ब्युटिफुल, किती क्यूट, किती छान दिसतंय, असं जर तुम्हाला म्हटलं तर कसं होतंय हो?
बाईला कसं वाटते सांगू? कसं वाटते? कसं होते सांगू? गुदू 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 होते, जसं काय गुदगुल्या गेल्यासारखं होतंय. सो क्यूट म्हटलं की, ब्युटिफुल म्हटलं की, छान दिसताय म्हटलं की गुदू गुदू होते. ज्यानं कौतुक केलं, जिनं कौतुक केलं, त्याच्याही पुढं आणखी असं वाटते की जिनं कौतुक केलं तिला कडेला घेऊ का, खांद्यावर घेऊ का, डोक्यावर घेऊन नाचू, अशी अवस्था होते. मन असं फुलून जाते, मनाला आनंद मिळतो, ती सुखी होते, कारण तिच्यासोबत उचित व्यवहार केला जात आहे, तिचं कौतुक केल्या जात आहे, त्यामुळे ती प्रसन्न होत आहे. पण याच्या उलट अशीच महिला गेली बापाचा शृंगार करून आणि भेटली की तिची मैत्रीण म्हणा, पाहुणीन म्हणा, शेजारीन म्हणा का वैरीन म्हणा, भेटली आणि आता सो क्यूट नाही, आता ब्युटिफुल नाही, आता वाव नाही, असं बघल्या बरोबर कोण तोंड वाकडं केलं आणि लगेच तोंड वाकडं करून म्हणली अनु काही करावं काय, आणि एका वय आहे काय, आणि एका शोभलं काय, आणि म्हातारी झाली ना, सुना आल्या ना, लेकरं नातू झाले ना, आणि काही करावं काय, आणि कुठं करावं काय, आणि हे का शोभतंय का. आता कसं होते? आता कसं होते हो तेही सांगतो. आता कसं होते? आता गुदुगुदू नाही होत, आता गुदुगुदू नाही होत, आता बुदुबुदू होत. आता असं वाटते कडेवर नाही घ्या वाटत बर का, खांद्यावर तर बिलकुल नाही, आणि डोक्यावर तर बिलकुलच नाही. आता असं वाटतंय हिला काही चटणी करू, काहीचा ठेचा करू, काही इथंच खुंदळू, काही इथंच भाजू, काही इथंच हिची काय, अशी अवस्था होती. का हो? काय झालं? मी दोघातला फरक तुम्हाला सांगतोय. जेव्हा माणसासोबत चांगला व्यवहार करतात तेव्हा माणसं सुखी होतात, पण जेव्हा हेच माणसं माणसासोबत चांगला व्यवहार करत नाही तेव्हा हेच माणसं दुखी होतात का नाही? मग तुमच्या सुखाला आणि तुमच्या दुःखाला अन्य कोणी कारण आहे का? आपल्या दुःखाचे आपणच कारण आहोत, आमच्या सुखाचे आम्हीच कारण आहोत. जर आम्ही लोकांसोबत चांगला व्यवहार केला तर आम्हाला सुख मिळेल, आणि आम्ही लोकांसोबत गैरव्यवहार केला तर आम्हाला दुःखच मिळेल. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, उदाहरण असं तुम्हाला मी काही गोष्ट सांगितलेली आहे, माणसाने माणसासोबत माणसासारखं वागावं, प्रेमाचं बोलणं बोलावं, करुणेचं बोलणं बोलावं, मैत्रीचं बोलणं बोलावं, हिताचं बोलणं बोलावं. बघा, एखादी बाई एखाद्या बाईला भेटली आणि ती म्हटली, बाई कशा आहो तुम्ही, असं म्हटलं की बघा पुढून कसा रिॲक्ट येते, मी छान आहे, तू कशी आहे, तुझा नवरा कसा आहे, तुझी सासू कशी आहे, तुझी माय कशी आहे, तुझी लेकरं कशी आहे, ती सगळ्याच्या चौकशा करते का नाही? पण कधी कधी बघा नवऱ्या बायकात भांडणं होतात घरामध्ये, आणि बोलता समजा एखाद्या वेळेस नवऱ्यानं शिवी दिली, तुहा बाप असा किंवा ती माय अशी, असं म्हटलं की बघा बाई काय रिॲक्ट करते, तुझी खानदान तर श्रीमंते. बघा हिनं एकाला शिवी दिली, तिच्या खानदानीला शिवी देते. बघा सगळ्या खानदान तुझी तशी म्हणते, तूही तसा आणि तुझी खानदानी तशीच म्हणते, तुम्हाला अशाच. बघा कसं बघ, तू कशी आहेस म्हणले की मी छान आहे म्हणते, तू कशी आहे, पण कसं व्हायला म्हणले की तुला कसं व्हायलंय म्हणते. बघा हे वागणं काय आहे, हा व्यवहार काय आहे. तुम्ही लोकाला प्रेमानं बोला, लोक तुम्हाला प्रेम देतील. तुम्ही लोकांचा द्वेष कराल तर लोक तुम्हाला दुःख देतील, तुमचाही लोक द्वेषच करतील. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे की बुद्ध म्हणतात की हा माझ्या धम्माचा उद्देश काय आहे.
तर माझ्या धम्माचा उद्देश आहे की माणसाला मनुष्यत्व प्राप्त करून देणे, की माणसाने माणसासोबत कसं जगावं, माणसाने माणसासोबत कसं वागावं, माणसाने माणसासोबत कसा व्यवहार करावा, माणसातल्या नात्याला भगवान बुद्धाच्या धम्माने महत्व दिलं. आणि म्हणून या माणसाजवळ माणूस बुद्धाने आणला, माणसाशी माणूस भगवान बुद्धाने जोडला. आणि माणसाला जोडण्याची कला, माणसाला माणसामध्ये आणण्याची कला या बुद्ध धम्मामध्ये आहे. आणि म्हणून या बुद्ध धम्माच्या आचरणाने खऱ्या अर्थाने माणसाला मनुष्यत्व प्राप्त करून प्राप्त मिळते. आणि म्हणून आपण आपल्या मनुष्य जीवनाला तर खऱ्या अर्थाने त्याचं सार्थक करायचं असेल, त्याचं हित करायचं असेल तर भगवान बुद्धाच्या धम्माचं आचरण करून त्याप्रमाणे जगणं आणि वागणं, त्याला आचरणामध्ये आणून त्याचा अंगीकार करून खऱ्या अर्थाने एक शीलाचं सदाचाराचं जीवन जगून आपल्या मनुष्य जीवनाला यथार्थ रूपाने मुक्तीकडे, मोक्षाकडे, निर्वाणाकडे घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात की हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. तिसरा उद्देश भगवान बुद्ध म्हणतात की ते जे भवचक्र आहे, या भवचक्रातून मुक्ती प्राप्त करून देणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. भवचक्र निरंतर चालत आहे. चक्र जसं बघा, सूर्य सकाळी उगवला, माथ्यावर गेला, सूर्यास्त झाला, पुन्हा उगवला, पुन्हा माथ्यावर आला, पुन्हा मावळला, पुन्हा उगवला. आता तुमच्या जन्मल्यापासून आजपर्यंत तुम्ही किती वेळा हेच गोष्ट पाहिली हो? हीच गोष्ट चालू आहे. हे चक्र असंच निरंतर चालू आहे. तसंच हे चक्र जे बाहेर चालते, कारण निसर्ग आणि बुद्ध एक आहे. निसर्ग आणि बुद्धाला अलग करता येत नाही. जे निसर्गात चालते तेच बुद्ध बोलतात, जे बुद्ध बोलतात ते निसर्गात चालते. जसं सूर्य उगवतो, माथ्यावर येतो आणि मावळतो, पुन्हा उगवतो, तसं मनुष्य जीवनाचं आहे. मनुष्याचा जन्म होतो, जीवन जगतो, मृत्यू होतो, पुन्हा जन्म होतो, जीवन जगतो, मरतो, पुन्हा जन्म होतो, जीवन जगतो, मरतो, पुन्हा जन्म होतो. हे जन्म मरणाचं भवचक्र असंच चालू आहे, असंच चालू आहे. हे भवचक्र थांबलं पाहिजे. हे भवचक्र थांबायचं असेल तर बुद्ध धम्माला समजून घ्यावं लागेल. बघा ना, आता हे झालं तत्वज्ञानच. जर व्यवहारात जर आपण पाहिलं, सकाळ झाली उठले, महिला मंडळ सकाळ झाली उठले, तेच झाडू घेतला आणि तेच घर झाडलं आणि तेच भांडे घासले आणि त्याच कपड्याच्या घड्या केल्या आणि तेच सगळं स्वयंपाक आणि पुन्हा तेच भांडे धुतलेले भरवले आणि पुन्हा तेच घर घाण केलं आणि पुन्हा तेच कपड्याच्या घड्या मोकळ्या केल्या आणि पुन्हा सकाळी तेच भांडे, पुन्हा तेच झाडून काढणं, तेच पुसणं, तेच कपडे, तेच भांडी, तेच स्वयंपाक, तेच किचन, तेच घर, तेच माणसं आणि तेच सगळं किती वर्षापासून चाललंय हो हे. आणि हे सगळं करता 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 किती नाकीनवाले माय. बघा, बाया उठल्या की स्वयंपाकाला लागतात, भांड्याला लागतात आणि कधी कधी कदरून म्हणतात मी स्वयंपाकच करणार नाही म्हणतात. आणि कधी कधी मग लय कटाळाला की टाकून देतात खिचडी आणि जर नाही खावली मग करून खाय म्हणतात. मला करायचंही नाही म्हणतात, मला खायचंही नाही म्हणतात. कारण इतका कदर येतो, इतका कदर येतो. तेच भांडे, तेच कपडे, तेच धुवा, तेच भरवा, तेच घाण करा, तेच 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 करता 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 डोक्यावर केस राहिला नाही, गुडघ्यात मनगटात बळ राहिलं नाही. म्हणतात ना बाई लय करू करू माय मनगट गेले व म्हणतात. कपडे घासू घासू, काम करू करू सगळे गुडघे गेले म्हणतात. हे सगळे काम करू करू डोक्याला केस राहिला नाही म्हणतात, चाटूभर अंगावर मांस राहिला नाही म्हणतात. तेच तेच चालू आहे का नाही हो? तेच तेच चालू आहे का नाही? हे जे तेच तेच चालू आहे याला भवचक्र म्हणतात. हे जन्म, हे जगणं, हे मृत्यू, हे जन्म, हे जगणं, हे मृत्यू, हे भवचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे भवचक्र जर तुम्हाला थांबवायचं असेल तर भगवान बुद्ध म्हणतात जो व्यक्ती शील आचरण करून
मनाला एकाग्र करून समाधीच्या बळावर जो प्रज्ञायुक्त चित्ताने जीवन जगतो, संपूर्ण संवेदनाला पाहून आपल्या विकाराला जाणून समतायुक्त चित्ताने द्रष्टाभावाने या संपूर्ण विकाराला शमवून टाकतो. संपूर्ण चित्त जे रागयुक्त होतं, द्वेषयुक्त होतं, मोहयुक्त होतं, त्याला मोहमुक्त केलं, द्वेषमुक्त केलं, रागमुक्त केलं आणि पवित्र करून निष्कलंक असं जो जीवन जगतो, बुद्ध म्हणतात त्या चित्ताची, त्या जीवाची, त्या शरीराची मुक्ती होते. जेव्हा शिलाचं आचरण करून, ध्यान साधना करून, प्रज्ञा प्राप्त करून जो व्यक्ती चित्त निर्मळ करून मुक्त होतो, तो शोधापन्न होतो, तो शब्दागामी होतो, तो अनागामी होतो, तो अरहंत होतो आणि जीवन मुक्त होतो. बघा म्हणतो आपण नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संभूतस. अरहतो म्हणजे अरहंत. अरहंत म्हणजे जीवन मुक्त, की आता त्याला कोणतंही पुन्हा जीवन नाही, आता त्याचा पुन्हा जन्म नाही आहे. निर्वाण जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत हे चित्त पुन्हा 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 जन्म घेतच असते, त्याची सुटका नाही. मग जोपर्यंत निर्वाण प्राप्त होत नाही तोपर्यंत भवचक्रातून मुक्ती होत नाही. आणि या भवचक्रातून तुम्हाला मुक्ती प्राप्त करायची असेल तर या धम्माचं आचरण करण्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार करावं लागेल आणि मग त्यासाठी तुम्हाला निर्वाण प्राप्त करावं लागेल. आणि म्हणून पुढचा उद्देश भगवान बुद्ध म्हणतात की निर्वाण प्राप्ती करून देणे हा माझ्या बुद्ध धम्माचा उद्देश आहे, माझ्या धम्माचा उद्देश आहे. निर्वाण बुद्ध म्हणतात निब्बाणं परमं सुखं. निर्वाण हे परमश्रेष्ठ सुख आहे. निर्वाणासारखं सुख कुठल्याच गोष्टीचं नाही. जे सुख धनातून मिळत नाही, जे सुख दौलतीतून, पदातून, प्रतिष्ठेतून मिळत नाही, जे सुख बायको लेकर जे काही अपटेष्ट नातेवाईक घरदार या कोणत्याच गोष्टीतून जे सुख मिळत नाही ते सुख धम्माच्या आचरणातून जे निर्वाण प्राप्त होते त्या निर्वाणातून ते सुख प्राप्त होते. मग हे निब्बाण हे परमश्रेष्ठ असं सुख आहे. आता लोकाला म्हटलं बा निर्वाण प्राप्त तर लोक लगेच हादरून जातात. तर लोकांचा गैरसमज आहे की निर्वाण म्हणलं की मरण, निर्वाण म्हणलं की मृत्यू. तर गैरसमज दूर करा. निर्वाण म्हणजे मेल्यानंतरची अवस्था नाही आहे, तर निर्वाण म्हणजे जिवंतपणाची अवस्था आहे. जिवंतपणे ही एक अशी मनाची चित्ताची अवस्था आहे की ज्या क्षणी तुमच्या चित्तामध्ये कोणताही विकार नाही, कोणताही लवलेश नाही, राग मुक्त, द्वेष मुक्त, मोहमुक्त, संपूर्ण विकार विमुक्त जे चित्त आहे, जे शुद्ध आहे, जे शांत आहे, जे शीतल आहे आणि परिपूर्ण स्थिर झालेला आहे, अशा स्थिर, शुद्ध, पवित्र, विकार विमुक्त मनाची अवस्था म्हणजे निर्वाण आहे. आणि हे निर्वाण शिलाच्या आचरणातून, ध्यानाच्या अभ्यासातून, प्रज्ञेच्या प्राप्तीतून ह्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात. हे निर्वाण आम्हाला हे धम्म ऐकून 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 त्याचं पालन करून करून आचरण करून करून चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न करून 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 या संपूर्ण प्रयत्नांच्या अंती हे निर्वाण आम्हाला प्राप्त होते आणि जिवंतपणे याच देहामध्ये प्राप्त होते. आणि हे निर्वाणाला बुद्ध म्हणाले निब्बाणं परमं सुखं. निर्वाण हे परमश्रेष्ठ सुख आहे. अशा निर्वाणाच्या सुखाला प्राप्त आपण झालं पाहिजे. हे निर्वाणाचं सुख, जे सुख अन्य तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. सोन्याचा पाऊस पडल्यानंतर सुद्धा जो आनंद तुम्हाला प्राप्त होणार नाही तो आनंद तुम्हाला निर्वाणामुळे प्राप्त होतो. स्वर्गातल्या काय कुठल्याही अप्सरा मिळाल्यानंतर सुद्धा जे तुम्हाला सुख मिळणार नाही ते सुख निर्वाणाने तुम्हाला प्राप्त होते. या संपूर्ण जगाचं राज्य जरी तुम्हाला मिळालं आणि ते मिळाल्यानंतरही तुम्हाला सुख प्राप्त होत नाही, ते निर्वाणामुळे तुम्हाला सुख प्राप्त होते. आणि म्हणून निर्वाणाचं सुख श्रेष्ठ सुख आहे. आणि असं सुख कोणाला नको आहे हो, कुणाला नको आहे. आणि म्हणून हे सुख
प्राप्त तुम्हाला करून देणं हे बुद्धाच्या धम्माचा हेतू आहे. आणि शेवटचा बुद्धाच्या धम्माचा हेतू आहे तुम्हाला संबोधी प्राप्त करून देणे. संबोधी तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. जन्म मृत्यूचं ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे. हे जीवन काय आहे, हे मानवी जीवन काय आहे, आम्ही का जन्माला आलो, आम्ही का जगत आहे, हे राग, हे द्वेष, हे दुर्भावना, हे ईर्ष्या, हे अहंकार, हे नुडगंड आम्ही का बाळगत आहोत, हे प्रिय, हे अप्रिय आम्ही का करत आहोत, याचं काय कारण आहे. आम्ही इतके सुंदर असणारे लोक आम्ही का कुरूप होत आहोत, आम्ही इतके तरुण असणारे आम्ही का वधत्वाकडे जात आहोत. हे आमचे डोळे जे टपोरे टपोरे होते ते मिची मिची का होत आहेत. हे आमची मोत्याची माळ ही का ढिली होत आहे, का गळून पडत आहे. हे सुंदर सुंदर काळे आमचे केस हे का भुरे भुरे पांढरे पांढरे पडून एक 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 गळून पडू लागलेले आहेत. हे सुंदर सुंदर आमची गोरी गोमटी सुंदर चामडी ही का सुकू लागलेली आहे, त्याच्यावर सुरकुत्या का पडत आहेत, का सुरळ्या पडत आहेत. ही ताकद, हे शरीर, हे बावडी जी तजेलदार होती, जी सुंदर होती, जी टवटवीत होती, जी प्रफुल्लित होती, ते शरीर ही बावडी हे का अशी झिरपून जात आहे, का झिरपून जात आहे. हे संपूर्ण मन हे का खंगत आहे, हे का व्याकुळ होत आहे. या सर्व प्रश्नांची जेव्हा आम्हाला उकल होईल, या जन्माचं, या जीवनाचं आणि या मृत्यूचं जेव्हा संपूर्ण ज्ञान आम्हाला मिळेल, जेव्हा संपूर्ण याचं सत्य आम्हाला कळेल, चारही प्रकारचे सत्य जे भगवान बुद्धाने सांगितलेले आहे, जेव्हा चारही आर्य सत्याचं दर्शन आम्हाला घडेल तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला संबोधी प्राप्त होणार आहे आणि आम्हाला संपूर्ण जगातून मुक्ती मिळणार आहे. आणि ही संबोधी जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर या धम्माचं आचरण जे आहे, आणि म्हणून ही संबोधी तुम्हाला प्राप्त व्हावी, ती संबोधी तुम्हाला प्राप्त करून देणे हा भगवान बुद्धाच्या धम्माचा अत्यंत महत्वपूर्ण उद्देश आहे. आणि याच गोष्टी माणसाकडे नसल्यामुळे भगवान बुद्धाने मोठ्या कष्टाने, मोठ्या परिश्रमाने हा विचार संपूर्ण जगाला मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत दिला, शेवटच्या क्षणापर्यंत दिला. आणि या विचाराने भगवान बुद्धाच्या काळामध्ये करोडो करोडो लोक सुखी झाले, निर्वाणाला प्राप्त झाले, मोक्ष मुक्तीला प्राप्त झाले. हजारो हजारो लोकांच्या जीवनामध्ये शांतता प्राप्त झाली. हजारो अमानुषपणे काम करणारे लोक मनुष्यत्वाला प्राप्त झाले. बघा, तुम्हाला उदाहरण माहित आहे, अंगुलीमाला सारखा माणूस अमानुषपणे लोकांचा खून करायचा, मारायचा, जीव घ्यायचा, बोटे तोडायचा. आता माणसाला मारणे आणि केवळ त्याची बोट तोडणे आणि गळ्यामध्ये माळ घालणे हे काय माणूसपणाचं लक्षण आहे का? किती अमानुषपणे तो या कृती करायचा. पण जेव्हा धम्माच्या संपर्कामध्ये आला, धम्म धारण केला, अमानुषपणा त्याच्यातला निघून गेला. अरे तोच व्यक्ती अहिंसेच्या मार्गाने जीवन जगू लागला, अहिंसेच्या मार्गाने जीवन जगू लागला. अहो, ते तर काम बुद्धाच्या काळामध्ये घडलं. पण आजही अनेक लोक आम्ही पाहतो जे की अमानुषपणे जीवन जगणारे लोक जेव्हा धम्म धारण करतात तेव्हा माणसासारखं जीवन जगू लागतात, माणसासारखं जगायला लागतात, माणसासारखं वागायला लागतात. बघा, त्या काळामध्ये किती अशांत लोक होते. तुम्हाला पट्टाचराचं उदाहरण माहित असेल. एक मुलगी फार श्रीमंत घरची होती, वयामध्ये आली, तिचा पाय घसरला आणि नौकरासोबत पळून गेली, जंगलामध्ये राहू लागली, गर्भवती झाली आणि तिला गावाकडे येण्याची इच्छा झाली. पण नवऱ्याने येऊ दिलं नाही. तिला मुलगा झाला, पुन्हा दुसऱ्या वर्षात गर्भवती झाली आणि पुन्हा जाण्याची इच्छा झाली. आणि शेवटी नवरा परवानगी देत नाही म्हणून स्वतः जेव्हा निघाली आणि निघत असताना रस्त्यामध्ये आली, पावसाचे दिवस होते, पाऊस सुरू झाला, तिचा नवरा तिच्या पाठीमागे आला आणि आपल्या बायको लेकरासाठी काहीतरी आसरा करावा म्हणून काहीतरी झाडं फांद्या आणण्यासाठी तो जंगलामध्ये
जंगलामध्ये गेला, तो काही अंतरावरती गेला आणि खूप पाऊस झाल्यामुळे बिळामध्ये पाणी गेलं आणि बिळातून एक खतरनाक विषारी साप आला आणि सापाने तिच्या नवऱ्याला दंश केला आणि तो नवरा मरून पडला. ती नवऱ्याची वाट पाहत होती आणि तिच्या पोटामध्ये बाळ होतं. तिला प्रसूतीच्या वेदना होत होत्या. 1 वर्षाचं एक बाळ तिच्या जवळ होतं आणि तिला एवढ्या वेदना झाल्या की ती बेहोश झाली आणि बेहोश अवस्थेमध्ये दुसऱ्या लेकराला जन्म दिला. दुसऱ्या दिवसाची पाठ झाली, लेकरू रडत आहे, दोन्ही लेकर रडत आहे. तिनं पाहिलं, ती उठली, रात्री जन्मलेल्या आपल्या बाळाला हातामध्ये घेतलं, 1 वर्षाच्या बाळाला आपल्या सोबत घेतलं आणि आपल्या नवऱ्याच्या शोधामध्ये निघाली. थोड्याशा अंतरावरती गेली, तिला आपला नवरा निश्चित पडलेला दिसला. तिच्या लक्षामध्ये आलं की आपला नवरा मरण पावला. तिला खूप दुःख झालं. आता काय करणार? ती आपल्या घराकडे गावाकडे निघाली. गावाकडे येत असताना जी नदी आहे त्या नदीला पार करून जावं लागतं. जसं आपल्याकडे विहाराकडे हे सगळी पटरी पार करून यावी लागते, तसं ती नदी पार करून गावाकडे जावं लागतं. आणि मग तिला वाटलं, आणि रात्री खूप पाऊस पडल्यामुळे त्या नदीला पूर आला आणि नदीला पूर आल्यामुळे आता या 2-2 लेकराला घेऊन आपण कसं जायचं. आणि मग तिने विचार केला, जे 1 वर्षाचं बाळ आहे त्याला आपण अलीकडल्या बाजूला बसावं आणि नुकतंच रात्री जन्मलेलं हे बाळ म्हणजे मासाच्या गोळ्यासारखं, याला आपण पहिल्यांदा पलीकडे नेऊन ठेवावं आणि मग या बाळाला घ्यायला यावं. आणि मग त्या बाळाला त्या ठिकाणी बसवलं. इथून उठू नको बाळा, इथंच बसून राहा असं सांगितलं. आणि रात्री जन्मलेल्या त्या बाळाला ती घेऊन नदीमध्ये उतरली, पलीकडल्या तीरावरती गेली, एक पान झाडाचं घेतलं आणि रात्री जन्मलेल्या त्या बाळाला, एका रात्रीच्या त्या बाळाला त्या पानावरती त्या ठिकाणी नदीच्या पलीकडल्या तीरावरती ठेवलं आणि 1 वर्षाच्या बाळाला आणण्यासाठी ती पुन्हा नदीमध्ये उतरली. कधी मागे पाहते, कधी पुढे पाहते, कारण इकडे एक बाळ आहे, इकडे एक बाळ आहे, इकडं बाळ नुकतं जन्मलेलं रात्रीचं आणि इकडं बाळ अगदी 1 वर्षाचं. कधी मन तिचं इकडं जायचं, कधी मन इकडं जायचं, असं करत करत ती नदी पात्रामध्ये आली, नदीच्या मध्यभागी आली आणि त्याच्यानंतर असं काही घडलं की पायाखालची वाळू सरकली. तिनं पाहिलं की जे नुकतंच रात्री जन्मलेलं बाळ आहे, जे मासाच्या गोळ्यासारखं आहे, त्याच्यावर एका गरुड पक्षाने झेप घेतली आणि आपल्या पायामध्ये पकडून त्याला ती उचलून घेऊन जात आहे. तो पक्षी त्या बाळाला उचलून घेऊन जात आहे. तिचे हात पाय थरथर करत होते, ती ओरडत होती, ती किंचाळत होती, ती हात वारे करत होती, सोड माझ्या बाळाला, शिव शिव करून त्याला हाकलत होती आणि हात वारे करत होती. पलीकडल्या तीरावर बसलेल्या बाळाला वाटलं की आपली आई आपले हात वारे करून बोलावत आहे. आणि मग ते बाळ उठलं आणि ते नदीमध्ये आलं आणि मोठी लाट आली आणि ते बाळ नदीमध्ये वाहून जाऊ लागलं. तेव्हा ते जोरानं ओरडलं. तेव्हा तिने पाठीमागे पाहिलं की दुसरं बाळ आपलं नदीमध्ये वाहून जात आहे. एक बाळ पक्षी उचलून घेऊन जात आहे, एक बाळ डोळ्यासमोर नदीमध्ये वाहून जात आहे आणि नवरा साप चावून मेलाय. काय अवस्था त्या बाईची असेल. कशी तरी रडत 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 गावामध्ये आली. गावामध्ये प्रचंड पाऊस झाला होता, प्रचंड विजा पडल्या होत्या. ती गावाच्या सुरुवातीला स्मशानभूमी होती. त्या स्मशानभूमीतून जात असताना 3 प्रेत त्या ठिकाणी जळत होते. तिने त्या प्रेताची चौकशी केली. ते प्रेत अन्य तन्य कुणाचे नसून तिच्या घरावर वीज पडल्यामुळे तिचा बाप, तिची आई आणि तिचा भाऊ तिघेही जण त्या मृत्युमुखी पडले होते आणि तिघांचं प्रेत स्मशानामध्ये जळत होतं. सांगा तिची अवस्था काय झाली असेल, किती ती अशांत झाली असेल. अशी अशांत झाली. नवऱ्याला साप चावला, ते मेला. एक पोरगा पक्षाने उचलून नेला मासाचा गोळा समजून. दुसरा मुलगा पाण्यामध्ये वाहून गेला. आई, बाप आणि भाऊ वीज पडून, घर पडून त्याच्यामध्ये चेंगरून मेले. आता तिला माझं आपलं म्हणण्यासारखं या जगामध्ये कोणी नव्हतं. एवढी बेभान झाली की डोक्याचे केस तळा तोडून घेतली, अंगावरचे केस तिने पूर्ण काढून टाकले, पूर्ण कपडे आपले फाडून टाकले. आपल्या स्वतःवरचा ताबा ती हरवली, पागल झाली, अशांत झाली. पण अनेक वर्षानंतर जेव्हा भगवान बुद्धाच्या सहवासामध्ये आली तेव्हा तिच्या जीवनामध्ये शांती प्राप्त झाली. ती भिक्षुणी झाली आणि पुढे अरहंत झाली. जर त्या व्यक्ती, इतकी अशांत झालेली व्यक्ती, जर या धम्माच्या सहवासामुळे आणि आचरणामुळे जर इतकी शांती प्राप्त करून जर अरहंत होत असेल
तर आमच्यासोबत एवढं दुःख घडलेलं नाही आहे, आम्ही शांत का होऊ शकत नाही, आमच्या जीवनामध्ये ही शांतता का प्राप्त होऊ शकत नाही? असं एक नाही, हजार उदाहरणं आहेत की जन्मानुजन्माच्या बंधनातून मुक्त करणारा हा धम्म आहे. जीवनामध्ये शांती, सुख आणि समाधान प्राप्त करून देणारा धम्म आहे. आणि याची चाहूल तुम्हाला सुद्धा आहे, याची चाहूल तुम्हाला सुद्धा आहे. कारण तुम्हाला माहित आहे की धम्मामध्ये ही ताकद आहे, धम्मदेशनामध्ये ही ताकद आहे की या देशनाच्या श्रवणाने आम्हाला सुख मिळते, शांती मिळते, समाधान मिळते. आणि म्हणून तुम्ही विहारामध्ये येता, आणि म्हणून तुम्ही दान देता, आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी रात्रंदिवस धम्मदेशना ग्रहण करण्याचा प्रयत्न करता, थोडासा प्रयत्न करता. पण तुमची अवस्था अशी आहे की तुम्हाला माहित आहे इथं नदी आहे आणि खूप चांगलं पाणी आहे, खूप मिठास त्या पाण्यामध्ये आहे. ते पाणी पिलं की संपूर्ण तहान भागते. तुम्ही येता आणि नदीच्या काठावर बसता आणि पाणी न पिताच तिथंच लुडकून जाता. आणि मग त्या काही पाण्याचा तुम्हाला उपयोगच होत नाही. मग तुम्ही दानही देता, विहारातही येता आणि इथं येऊन बसता. पण इथं येऊन तुमचा मोबाईल स्विच ऑफ होऊन जाते, नाही तर कवल क्षेत्राच्या बाहेर जाते, नाही तर बिजी राहते बोलण्यामध्ये. आणि मग जे मिळायचं ते मिळतच नाही. आणि गेलते का परिषदेला तर गेलते, आणि ऐकली का धम्मदेशना तर ऐकली. आणि किती वेळ होती बाई? दिवसभर होती, उठलीच नाही. मग काय काय सांगितलं? बापा 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 लयच सांगितलं. आणि काय काय बापा सांगूच नका एवढं सांगितलं. कारण सांगताच येत नाही, कारण पल्ल्यामध्ये काही पडलंच नाही. आमचे खोके रिकामे. आणि म्हणून या गोष्टीचा विचार करा, ज्या उद्देशाने आपण आलो, जो उद्देश आदरणीय भंतेजीने आणि या भिक्खू संघाने समोर ठेवलेला आहे, तुमच्या जीवनात शांती मिळावी, सुख मिळावं, निर्वाण मिळावं, दुःखमुक्ती तुम्हाला मिळावी, या उद्देशानं भगवंताच्या काळापासून हा भिक्खू संघ, हा पवित्र धम्म तुम्हाला देत आहे. या धम्माचा प्रचार आणि प्रसार अहोरात्र परिश्रम करून करत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याग जीवन जगून अत्यंत भयानक अशा परिस्थितीमध्ये, अस्थिर अशा या परिस्थितीमध्ये हा भिक्षू संघ तुम्हाला धम्म देण्याचा प्रयत्न करतो आहे. एकच कारण आहे, तुमच्या जीवनामध्ये शांतता प्राप्त व्हावी, तुम्हाला सुख मिळावं, तुम्हाला निर्माण मिळावं, मुक्ती मोक्ष मिळावा. आमचे जीवन बदललेलं आहे, आम्ही आमच्या जीवनामध्ये आमची प्रगती करून घेतलेली आहे. परंतु हा सगळा खटाटोप तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून तुम्ही याचा विचार करा, तुम्ही याचं चिंतन करा. आणि तुमच्या भल्यासाठी म्हणून या धम्माच्या उद्देशाला, या परिस्थितीच्या उद्देशाला आपण समजून घेऊन हा उद्देश आपल्या जीवनाचा आणि या सर्वांचा सफल करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि माझं हे लांबलचक लांबलेलं प्रवचन, त्या प्रवचनाला मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सद्धम्म सर्वांची रक्षा करो, सुखी हो, सर्वांचे मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.